वेलकम टू आर्नी प्रांजल्स किचन। आज आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा कोबी मी इथे किसून घेतलेला आहे। बघा, कोबी किसून जास्त वेळ ठेवायचा नाही, किसला की लगेच बनवायला घ्यायचंय। इथे आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहे। हा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा घालणार आहे। याच्यामध्येच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, जसं पाहिजे तुम्हाला तसं। ही ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ठेचून घेतलेली मी आलं लसूण पेस्ट, जरा जास्तच घ्यायची आलं लसूण पेस्ट। आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि इथे थोडा लाल कलर घेतलेला आहे। हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये। बघा तुम्ही, इथे खूप छान कलर आला याला। आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहे। इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, मक्याचं पीठ घेतलेलं आहे, आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आपण हे थोडं थोडं करत घालणार आहे। कॉर्नफ्लोअर घालणार आहे आपण। हे मी अर्धी वाटी घेतलेला आहे, त्यातलं अगोदर अर्ध घालणार आहे, एकदम सगळं घालणार नाही। आता 1 वाटी मधलं मैदा घालणार आहे आपण, अर्धा घालणार आहे याच्यातला। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आणि जरा आपण याच्यामध्ये राहिलेलं कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणार आहे। इथे मी सगळं मैदा घेतलेला, सगळा घातलेला, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, हे मी सगळंच घेतलेलं आहे इथं। बघा तुम्ही, अशा प्रकारे झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। इथे आपलं अशा पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे। आता आपण मंचुरियन सोडणार आहे तेलामध्ये। इकडे तेल गरम झालेलं आहे। इथे मी अशा पद्धतीने हे पीठ घेऊन हे सोडणार आहे। तेल इथे गरम झालेलं आहे, तर आपण हे मंचुरियन सोडणार आहे याच्यामध्ये। इथे हाताने सोडणार आहे। जेवढं तेल आहे त्यानुसार तुम्ही सोडा त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने आता आपण असे मंचुरियन तळून घेणार आहे। गॅस कसा फास्ट नाही ठेवायचा, आणि वरून मग करपतात, मग मीडियमच गॅस ठेवायचा आहे। एकदा तेल तापलं की गॅस मीडियमच करायचा। छान फ्राय झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया। कलर पण खूप छान आलेला आहे बघा। अशा पद्धतीने आपण सगळं मंचुरियन बनवणार आहे। इथे आपले सर्व कोबी मंचुरियन फ्राय करून झालेले आहेत। बघा तुम्ही, खूप छान कलर सुद्धा खूप छान आलेला आहे, अजिबात तेलकट पण झालेले नाहीत, छान झालेले आहेत। इथे शेजवान चटणी ठेवलेली आहे, तुम्ही शेजवान चटणी बरोबर खाऊ शकताय।
चटणीबरोबर खूप छान लागतं, शेजवान चटणीबरोबर. तुम्ही अशा पद्धतीने नक्की रेसिपी करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.